अय्या हिला भूपनीसा अय्या निब्बानगामिनी एवमेतं अभियाय भिक्खो बुद्धरससावको सकारं नाभिनन्देय विवेकमनो ब्रूहे। जगातील तीन महान रत्न बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या तीन रत्नांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। तथागताच्या महान अशा सद्धम्माची जाणीव करून देणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन। उपस्थित धम्मसंस्कारासाठी आपण सर्व उपासक आणि उपासिकांनो, सातवाहन बुद्धविहार, सिद्धार्थ नगर, हडको N12, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण सातत्यपूर्ण वर्षाभास प्रवचन मालिकेच्या माध्यमातून आपण सर्वजण धम्मज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ग्रंथाला आपण या वर्षाभास पावन पवित्र पर्वामध्ये समजून घेत आहोत। तो ग्रंथ म्हणजे धम्मपद, कथा आणि गाथा। धम्मपदातील वर्ग 5वा, या 5व्या वर्गातील गाथा क्रमांक 16 आपण आज बघणार आहोत। धम्मपदातील एकंदरीत गाथा क्रमांक 75 ही आज खूप चांगल्या पद्धतीने आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या गाथेच्या आणि ज्या कथेच्या माध्यमातून तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेलं आहे की खरं अमृतपद कोणतं आहे, तिथे गेल्यानंतर सर्व काही नाही मिळालं तरी माणूस सुखी होतो, आनंदी होतो, किंवा ऐहिक सुखाच्या आनंदाच्या पाठीमागे लागणारा प्रत्येक व्यक्ती हा ते अमृतपद प्राप्त केल्यानंतर पुन्हा माघारी येत नाही। ते अमृतपद कोणतं आहे तथागतांनी सांगितलं 2600 वर्षापूर्वी। त्या अमृतपदाला म्हटलेलं आहे निर्वाण। आणि निर्वाण हे कसं प्राप्त होतं? श्रोतापन्न होण्यासाठी, सकृतागामी होण्यासाठी, अनागामी होण्यासाठी उपासक उपासिकांनी काय करावं लागतं, या संदर्भातला अतिशय सुंदर असा उपदेश आज या गाथेला समजून घेत असताना, या कथेला समजून घेत असताना आपल्या सर्वांना मिळणार आहे। तथागत सम्यक संबुद्धांनी एका भिक्खूची आज प्रशंसा केलेली आहे। एक भिक्खू की जो खूप चांगल्या पद्धतीने धम्मामध्ये तपणारा होता। आता सर्वसाधारण माणसाला जर आपण विचारलं की बुद्धाच्या संघातील 2 भिक्खूंची नावे सांगा, सर्वजण तुम्हाला ते माहित आहेत। कोणती नावं आहेत? बरोबर आहे। आज एका अशाच भिक्खूची आपण कथा पाहणार आहोत की जे भिक्खू सारिपुत्राचे शिष्य होते। त्यांचं नाव आहे वनवासी तिस्स। श्रावस्तीमध्ये एक धनाढ्य तरुण की ज्याच्याकडे पैसा, कुठल्याही पद्धतीच्या गोष्टीची कमी नाही, असा एक श्रीमंत घराण्यातला तरुण, त्याने केवळ आणि केवळ वयाच्या 7व्या वर्षी प्रवज्जा ग्रहण केली होती। बंदे नागसेनानी सुद्धा वयाच्या 7व्या वर्षीच प्रवज्जा ग्रहण केली। बंते शिवलीनी सुद्धा वयाच्या 7व्या वर्षीच प्रवज्जा ग्रहण केली। या 7व्या वर्षापर्यंत असलेल्या बालकांची बुद्धी कशी असते? तल्लग असते, तीक्ष्ण असते। लहान मूल ज्या पद्धतीने विचार करतं किंवा त्याचं मन हे निर्मळ आहे, स्वच्छ आहे, त्याला काही घेणं नाही जगाशी, कुठल्याही पद्धतीने या बाहेरच्या जगाशी काही घेणं नाही। मग अशा मुलांना
जर तथागत सम्यक संबुद्धांनी धम्म सांगितला, सारीपुत्रासारख्या मेधावी भिक्खूंनी जर धम्म सांगितला, तर तुम्ही लक्षात घ्या किती लवकर त्याला समजेल. तर इथे तसंच झालं, इथे सुद्धा तसंच झालं. श्रावस्तीच्या एका धनाढ्य घरातल्या, श्रीमंत घरातल्या एका श्रीमंत घरातील मुलांनी, तरुणांनी तथागत सम्यक संबुद्धाच्या भिक्खू संघाची दीक्षा घेतली, जेव्हा त्याचं वय होतं केवळ 7 वर्षाचा पोरगा दीक्षित झाला आणि तो खूप चांगल्या पद्धतीनं धम्माची सेवा करत होता. याला दीक्षा कोणी दिली? तर तिस्साला दीक्षा दिली वयाच्या 7व्या वर्षी, म्हणते सारीपुत्रांनी. सारीपुत्र ज्याचा गुरु, त्याला आयुष्यात काही कमी पडेल का ज्ञानाच्या संदर्भामध्ये? अजिबातच नाही. सारीपुत्रांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याला ट्रेन केलं. तिस्स तथागत सम्यक संबुद्धांची जी ध्यानाची विपස්සनेची कला आहे, सारीपुत्राकडून त्यांनी शिकून घेतली आणि ते जंगलामध्ये जाऊन त्या साधनेचा सराव करू लागले. साधना करत होते. त्या भिक्खू संघामध्ये 2 प्रकारचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. एक संघ हा जनमानसामध्ये राहणारा संघ आहे, विहारांमध्ये राहणारा संघ आहे, भिक्खू आहेत. आणि दुसरा भिक्खू आहे की त्याला विहाराची गरज नाही, तो केवळ आणि जंगलात राहणार आहे. वनवासी भिक्खू म्हणतात त्यांना. अशा एका भिक्खूची कहाणी आपण पाहिली होती बघा. तथागत सम्यक संबुद्ध सारीपुत्र अशाच एका भिक्खूला भेटायला गेले होते आणि जाण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं तथागत सम्यक संबुद्धांनी की आपण अशा भिक्खूला भेटायला जातोय की तिथे सूर्याचा प्रकाश सुद्धा पडत नाही. अशा ठिकाणी आपण एका भिक्खूला भेटायला चाललोय. ते भिक्खू सारीपुत्राचे बंधू होते आणि त्यांचं नाव होतं खदीर वर्णीय रेवत. खदीरचा हा जो पाली शब्द आहे खदीर, याला मराठीत म्हणतात निर्भीड. निर्भीड नाही. निर्भीड म्हणजे काय? ज्याला भय नाही. आणि निभीड म्हणजे काय? निभीड म्हणजे जिथे सूर्य पोहोचत नाही अशा ठिकाणी. म्हणजे जंगलामध्ये असं ठिकाण आहे की झाडच झाड आहेत आणि त्या झाडाच्या पानामुळे सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही अशा ठिकाणी हे खदीर वर्णीय रेवत राहायचे. हे कोण होते? वनवासी होते ना, जंगलामध्ये राहायचे. तर हे तिस्से सुद्धा जंगलामध्ये राहायचे आणि ध्यान साधना करायचे आणि म्हणून यांना नाव पडलं होतं वनवासी तिस्स. तर हे तिस्स खूप चांगल्या पद्धतीनं तपू लागले होते धम्माच्या संदर्भामध्ये, कारण सारीपुत्र त्यांचे गुरु होते. खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास वगैरे करायचे. आता कोणी उपासक त्यांच्या पुढे आल्यानंतर ते त्यांना म्हणायचे की सुखी हो, मंगल हो, तुमचं कल्याण हो आणि तुम्हाला निर्वाणाचा मार्ग मिळो. कुठल्याही भिक्षूला तुम्ही वंदावी भंतेची म्हटल्यावर ते म्हणतात का वा दुखी? नाही म्हणत ना कोणी. काय म्हणतात भिक्षू? अंतकरणातून म्हणतात ना, सुखी हो, मंगल हो, तुमचं कल्याण हो, तुम्हाला निर्वाणाचा मार्ग मिळो. आता या वनवासी तिस्स भंतेजीच्या समोर कोणी आलं समजा, आता ते वनामध्ये राहायचे, जंगलामध्ये राहायचे. जंगलातून जर समाजात भिक्षाटनासाठी आले आणि भिक्षा घेत असताना लोक त्यांना दान दिल्यानंतर ते 4 शब्द म्हणायचे, सुखी हो, मंगल हो, तुमचं कल्याण हो आणि तुम्हाला निर्वाणाचा मार्ग मिळो. असं वारंवार सगळ्या लोकांना ते आशीर्वाद द्यायचे आणि ते निघून जायचे. बोलायचे कोणाला काहीच नाही, उपदेश कोणालाच काही द्यायचे नाही. एकदा काय झालं, अशाच पद्धतीनं त्या काळात सुद्धा वर्षावासात 3-3 महिने उपासक उपासिका खूप चांगल्या पद्धतीनं धम्माचं आचरण करायचे. त्या लोकांना असा मनात विचार आला की 3 महिने आपण खूप चांगल्या पद्धतीनं आर्य उपोषित व्रताचं पालन केलं, तर आता शेवटच्या दिवशी, वर्षावास महोत्सवाच्या दिवशी, कठीण वरदानाच्या दिवशी आम्हाला एखादी भिक्खू पाहिजेत की जे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने उपदेश करतील. ते सर्व उपासक, त्या गावाचे सर्व उपासक भिक्खू सारीपुत्राकडे गेले. तर तुम्ही आम्हाला प्रवचन देण्यासाठी शेवटच्या दिवशी या. सारीपुत्र म्हणले की माझ्याकडे वेळ नाही. भिक्खू सारीपुत्र म्हणले की माझ्याकडे वेळ नाही आहे, तुम्ही एक काम करा, माझा शिष्य आहे ज्याचं नाव आहे तिस्स. तिस्स कसा आहे? वनवासी आहे, वनामध्ये राहणार आहे आणि तिस्साचं नाव घेतलं. आता तिस्साची क्वालिटी
तिस्सामध्ये असलेले गुण फक्त गुरुलाच माहीत असतात. आपला शिष्य कसा आहे ते गुरुलाच माहीत असते. आणि म्हणून सारीपुत्र यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, तिस्साला प्रवचनाला घेऊन जा, तिस्सा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रवचन देतील. लोक म्हणाले, सारीपुत्रजी, तिस्सा आम्हाला जेव्हा जेव्हा भेटला तेव्हा तिस्साच्या मुखातून फक्त आम्ही 4च गोष्टी ऐकल्या, सुखी हो, मंगल हो, कल्याण हो, आणि तुम्हाला निर्वाणाचा मार्ग मिळो. त्यांना काय पाठवू नका. सारीपुत्र भंतीजींना माहित होते की तिस्साकडे काय आहे. कारण तिस्सा हा धनाढ्य घरातून आलेला आहे, श्रीमंत घरातून आलेला आहे, आणि वय वर्ष 7 असताना त्यांनी प्रवचना घेतलेली आहे. त्याचा गुरु मी आहे. आणि साऱ्यात महत्वाचं म्हणजे 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तिस्सा अरहंत झालेला आहे. आलं लक्षात? आता सारीपुत्राला गुरुला माहित आहे शिष्याबद्दल काय आहे ते. शिष्य काय माझा साधा सुद्धा आहे का? तर शिष्य माझा अरहंत आहे. आणि अरहंत काय एकमेकाला सांगत सुटते का, मी अरहंत झालो पडा पाया? नाही म्हणत ना अरहंत. अरहंताला या जगाशी काही घेणदेण नसते. पण अरहंत सुद्धा मनाची अवस्था जाणतात, आणि मनाची अवस्था जाणून तेव्हाच त्यांना धम्मोपदेश करतात. सारीपुत्र भंतेंना माहित होतं की माझा शिष्य साधा सुद्धा नाही, दीक्षा घेतल्यानंतर अवघ्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये अरहंत झालेला आहे. त्याच्या मनातले 10 बंधनं तुटलेले आहेत. श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत झालेला आहे. मनातल्या साऱ्या बंधनांना त्यांनी तोडून टाकलेला आहे. मनातल्या साऱ्या विकारांना त्यांनी तोडून टाकलेला आहे. उपासकाची समजूत त्यांनी काढली. आलेल्या उपासकांची समजूत काढली आणि सांगितलं की तुम्ही जा, मी पाठवतो कोणाला पाठवायचं ते. सारीपुत्रांनी आपल्या शिष्याला बोलून घेतलं, ज्यांचं नाव आहे वनवासी तिस्सा. तिस्साला सारीपुत्र भंतींनी सांगितलं की अशा अशा पद्धतीचे उपासक आलेले आहेत, आणि तिथे तुम्हाला जाऊन प्रवचन द्यायचं आहे, धम्म सांगायचं आहे. तर गुरुची आज्ञा पाळावीच लागते. अख्खाच्या अख्खा सद्धम्म हा केवळ गुरु शिष्य या सभ्यतेवरती टिकलेला आहे. सगळे बुद्धिवान लोक तथागत सम्यक संबुद्धांना गुरु मानतात, विश्वगुरु मानतात. बाहेर देशातले लोक तथागत सम्यक संबुद्धांना विश्वगुरु म्हणतात. द वर्ल्ड टीचर विश्वगुरु मानतात. आपण सुद्धा तथागत सम्यक संबुद्धांना आपण आपला गुरु मानतो. भिक्खू संघाचे गुरु आहेत तथागत सम्यक संबुद्ध, आणि भिक्खू संघ त्या अर्थाने तुमचा गुरु आहे. म्हणजे ही नाळ अशी जोडलेली आहे तथागतासमोर. तर याचा अर्थ असा आहे की गुरुनी सारीपुत्रांनी आपल्या शिष्याला सांगितलं तिस्साला की तुला या ठिकाणी जावं लागेल, आणि तिथं जाऊन तुला खूप चांगल्या पद्धतीनं धम्म समजावून सांगावं लागेल. तिस्साला आपल्या गुरुची आज्ञा मोडता आली नाही, टाळता आली नाही. ते निघून गेले आणि त्या कार्यक्रमामध्ये, वर्षावास महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये जिथे त्यांचं आसन होतं त्या आसनावरती जाऊन बसले. आसनावरती जाऊन बसून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्या लोकांना उपदेश दिला. उपदेश दिला होता पंच उपादान स्कंदाचा, उपदेश दिला होता 16 यतनाचा, आणि उपदेश दिला होता 37 बोधी पक्षीय धम्माचा. 3 विषय खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी समजावून सांगितले. आणि ते लोक नुसते ऐकत राहिले. जे लोक म्हणत होते सारीपुत्रांना की त्यांना नका पाठवू, ते फक्त 4च गोष्टी बोलतात, सुखी हो, मंगल हो, तुमचं कल्याण हो, तुम्हाला निर्वाणाचा मार्ग मिळो, अशा भिक्षूंना तुम्ही पाठवू नका. तसे भिक्षू तिथे जाऊन त्यांनी जे प्रवचन दिलं ते ऐकता ते लोक एवढे तल्लीन झाले, त्यांना भूक लागली नाही, त्यांना तहान लागली नाही, त्यांना आळस येत नव्हता. त्यांच्या मनाच्या अवस्था एवढ्या कुशल झाल्या की त्यातले काही श्रोतापन्न झाले. एका प्रवचनात काही श्रोतापन्न झाले. बरेच लोक अनागामी झाले, सकृतागामी झाले. श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी पर्यंत त्यातील बरेच लोक पोहोचले. म्हणजे बौद्ध धम्मातील या 3 पदापर्यंत उपासक उपासिका तिस्साच्या एका प्रवचनामध्ये त्यांनी ते फळ प्राप्त करून घेतलं. लोक खूप आनंदित झाले. आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रवचनाला जातो, लोकांना प्रवचन आवडलं की लोक खूप आनंदित होतात, आहे का नाही? म्हणजे प्रवचन आवडणे म्हणजे काय?
प्रवचन आवडणे म्हणजे जे धम्म तुम्ही लोकांना शिकवता ते धम्म तुम्हाला लोकांना तो आवडतो, माणूस आवडत नाही. प्रवचन आवडणं म्हणजे माणूस आवडणं नाही आहे. प्रवचन याचा अर्थ की तथागत सद्धम्म ज्या पद्धतीने लोकांना शिकवतात त्या सद्धम्माचं चिंतन करून जो भिक्खू तुम्हाला उच्च कोटीचा सद्धम्म शिकवतो आणि तुमच्या भाषेत शिकवतो. भाषा खूप महत्वाची आहे. इथं भाषा खूप महत्वाची आहे. बोली भाषेत सांगितलेला सद्धम्म लोकांना पटकन समजतो. तुम्ही रोज अनुभवता त्या उदाहरणातून जर तुम्हाला सांगितलं ते लगेच तुमच्या लक्षात येतं. तथागत सम्यक संबुद्धाच्या या सद्धम्माला सांगत असताना तिथे असणारे बरेच लोक अरहंत भिक्खू तिस्साच्या पहिल्या प्रवचनामध्ये श्रोतापन्न झाले, सकृतागामी झाले आणि अनागामी झाले. खूप आनंदित झाले. कार्यक्रम वगैरे संपला आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्या गावच्या लोकांनी खूप साऱ्या भेटवस्तू दान बनते तिस्सांना दिलं. पण ते अरहंत होते. तिस्सानी त्याला हातही लावला नाही आणि तिथं तिस्स आपलं भिक्षापात्र घेऊन तसेच जंगलामध्ये निघून गेले. त्या साऱ्या वस्तू तिथेच होत्या. झालं असं की ते निघून जाण्याच्या अगोदर सारीपुत्र सुद्धा बाजूलाच होते. तिस्सानी एवढ्या सुंदर पद्धतीनं धम्म लोकांना समजावून सांगितला. पंच उपादान स्कंद सांगितले, रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान, 16 आयतन सांगितले, 6 आयतन है ना, डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा, मन, हे सारं सांगितलं. 37 बौद्धिपाक्षीय धम्म सांगितला. आणि ते प्रवचन ऐकता ऐकता बरेच लोक त्यातले श्रोतापन्न झाले, सकृतागामी झाले आणि अनागामी झाले. बाजूला सारीपुत्र होते. सारीपुत्रांनी सर्वांच्या मनाची अवस्था जाणली की जे जे लोक खरंच धम्मपदातल्या उच्चतम असा फळाला प्राप्त करून घेतलेलं त्या लोकांनी आहे. आणि त्यांचं प्रवचन संपल्याबरोबर सारीपुत्र म्हणाले, साधू साधू साधू. हे 3 शब्द आम्हाला लय सोपे वाटतात है ना. आम्ही कुठेही म्हणत नाही काही साधू साधू साधू. या 3 साधूमध्ये तथागत सम्यक संबुद्धाचा संपूर्ण सद्धम्म येतो. परियेती, पटिपदा आणि पटिवेदन. परियेती, पटिपदा आणि पटिवेदन या 3 अर्थाने 3दा आम्ही साधू म्हणत असतो. पहिला साधू काय, वा खूप छान बंदीजी तुम्ही आम्हाला शिकवलं, खूप छान सद्धम्म सांगितला. दुसरा साधू काय, बंदीजी तुम्ही जो सद्धम्म सांगितला तो आम्हाला पटला, आम्हाला समजला. तिसरा साधू काय, बंदीजी आम्हाला समजलेला सद्धम्म आम्ही आचरणामध्ये आणू. आहे का नाही. 3 साधू आहे म्हणून आम्ही 3दाच वंदनही करतो, 3दाच साधूही म्हणतो. बौद्ध धम्मातील सर्वश्रेष्ठ 3च रत्न आहेत, बुद्ध धम्म संघ है ना. तर या अर्थाने आम्हाला हा सद्धम्म समजला पाहिजे. जेव्हा तिस्साने तिथे प्रवचन दिले आणि तिस्साच्या प्रवचनानंतर त्यांचे गुरु म्हणाले साधू साधू साधू, सारीपुत्राच्या मुखातून हे साधुकार 3 उद्गार आले. आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रशंसा केली. कोणाची प्रशंसा केली, आपल्या शिष्याची. वनवासी तिस्स स्थविराची त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रशंसा केली. आणि ते लोकांना म्हणाले की बघा तुम्ही म्हणत होते की तिस्साला पाठवू नका, तिस्स फक्त 4च गोष्टी बोलतो, पण 4 गोष्टी बोलणारा तिस्स आज पहिल्या प्रवचनामध्ये कैक लोकांना त्यांनी श्रोतापन्न केलं, सकृतागामी केलं, अनागामी केलं. ही गोष्ट तथागत सम्यक संबुद्धांना समजली. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध जेतवनात होते आणि बऱ्याच भिक्खू संघाला घेऊन तथागत सम्यक संबुद्ध जिथे हा कार्यक्रम चालू होता तिथे आले. आणि त्या सभेमध्ये, त्या धम्म सभेमध्ये तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, अहो किती उत्तम, किती छान, किती कल्याणकारक. अहो किती उत्तम, किती छान, किती कल्याणकारक. ज्या भिक्खूच्या संदर्भामध्ये तथागत सम्यक संबुद्ध स्वतः गौर उद्गार काढतात ते भिक्खू काय साधे सोपे असतील का.
तिस्स साधे सोपे नव्हते, अर्हत होते. तथागत सम्यक संबुद्धांनी सुद्धा त्यांच्याविषयी गौर उद्गार काढले आणि तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले की लक्षात घ्या भिक्खू भिक्खुनींनो, लक्षात घ्या उपासक आणि उपासिकांनो, आजच्या धम्म सभेमध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोण असेल तर तो स्थवीर तिस्सा आहे. आजच्या धम्मसभेमध्ये जर सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर तो स्थवीर तिस्सा आहे. तथागत सम्यक संबुद्धांचे हे उद्गार होते. आपल्या गुरुनी तर त्यांचा सन्मान केला सारीपुत्रांनी, पण सारीपुत्राच्या गुरुनी सुद्धा त्यांचा सन्मान केला तथागत सम्यक संबुद्धांनी. सारा कार्यक्रम वगैरे संपला आणि भिक्खू निघून जायला लागले. तथागत सम्यक संबुद्ध पुन्हा जेतवनात गेले. भिक्खूंना घेऊन सारीपुत्र सुद्धा जेतवनात गेले आणि हे सुद्धा तिस्स आपलं भिक्षापात्र त्यांनी उचललं आणि भिक्षापात्र उचलून तिस्स सुद्धा निघून गेले त्यांच्या वनामध्ये, जिथं ते साधना करायचे, ध्यान करायचे. पण लोकांच्या लक्षात आलं की तिस्सला जे आम्ही काही उपहार दिले होते, भेटवस्तू दिल्या होत्या, दानाच्या स्वरूपात ज्या काही वस्तू दिल्या होत्या, त्या वस्तूला तिस्सानी हात सुद्धा लावला नाही आणि ते हात न लावताच निघून गेले. तथागत सम्यक संबुद्ध जेतवनात आले. जेतवन कुठं आहे? श्रावस्तीला. जेतवनात आले आणि जेतवनात आल्यानंतर, श्रावस्तीच्या जेतवनात आल्यानंतर आता सायंकाळ झाली होती. साऱ्या भिक्खूंची ध्यान साधना विपස්සना आटपल्यानंतर सारे भिक्खू एकत्र बसले आणि एकत्र बसलेल्या साऱ्या भिक्खूंनी सुद्धा स्थवीर तिस्साची खूप चांगल्या पद्धतीनं प्रशंसा केली. तथागत सम्यक संबुद्धांच्या समोर साऱ्या भिक्खूंनी प्रशंसा केली आणि प्रशंसा केल्यानंतर त्यांनी एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जेतवनातल्या भिक्खूंनी की भगवान, तिस्स स्थवीरांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रवचन दिलं त्या वर्षावास समापनाच्या कार्यक्रमामध्ये आणि तिथं प्रवचन दिल्यानंतर अनेक लोक ऐकणारे श्रोतापन्न झाले, सकृतागामी झाले, अनागामी झाले. कितीही उत्तम मंगल आहे, कितीही चांगली गोष्ट आहे. पण भगवान, जेव्हा तिस्स स्थवीर आपल्या आसनावरून उठले आणि ते त्यांच्या जंगलामध्ये जायला लागले, तेव्हा त्यांना दिलेल्या कुठल्याही प्रकारच्या भेटवस्तूला तिस्स स्थवीरांनी स्पर्श सुद्धा केला नाही. याचं कारण काय भगवान? एक छोट्या छोट्या गोष्टी तथागत सम्यक संबुद्धाला भिक्खू विचारत होते. छोट्या छोट्या गोष्टी, मनाचा कारभार नाही करायचे. मनाचा कारभार करणारे लोक पुढे जात नाहीत धम्माच्या बाबतीमध्ये. जिथे अडचण आली तिथली पटकन गोष्ट आपल्या आजूबाजूला असलेल्या विद्वान लोकांना किंवा धम्मातील जाणकार लोकांना आपण पटकन विचारली पाहिजे. त्या अर्थाने आपल्याला काय होते, धम्माची इतंभूतपणे माहिती होते आणि धम्म आपल्या विकासासाठी मग काम करतो. इथे सुद्धा जेतवनातल्या काही भिक्खूंना असा प्रश्न पडला की तिस्सानी या कुठल्याही भेट वस्तूला का बरं हात लावला नाही. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध त्या सर्वांना उपदेश देत म्हणाले. जेतवनातला हा प्रसंग आहे. जेतवनात तथागत सम्यक संबुद्ध उपदेश देतात आणि म्हणतात की या जगामध्ये दोन प्रकारचे रस्ते आहेत, मार्ग, महामार्ग, रस्ता, वाट. या जगामध्ये दोन प्रकारचे रस्ते आहेत. एक रस्ता वैभवाकडे घेऊन चाललाय, ऐहिक सुखाकडे घेऊन चाललाय. साधन, मान, संपत्ती, सन्मान, गौरव याकडे एक रस्ता नेतोय. सन्मान, गौरव, धनसंचय, वैभव याकडे एक रस्ता चाललाय आणि एक रस्ता जातोय निर्वाणाकडे. जगामध्ये दोन प्रकारचे रस्ते आहेत. एक वैभवाकडे घेऊन जाणारा रस्ता आहे आणि एक निर्वाणाकडे घेऊन जाणारा रस्ता आहे. वैभवाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वाट सरू याला सन्मानाची आवश्यकता असते, याला गौरवाची आवश्यकता असते, याला संपत्तीची आवश्यकता असते, याला धनधान्याची आवश्यकता असते, याला मोठमोठ्या चांगल्या प्रकारचे वस्त्र आणि अलंकाराची आवश्यकता असते. निर्वाणाकडे जाणाऱ्या मार्गाच्या वाट सरूला कशाचीही आवश्यकता नाही. नथिंग. त्याला कशाचीही आवश्यकता नाही आहे.
आणि म्हणून निर्वाण पदाचा लाभ झालेल्या तीर्थस्थवीराला याला दिलेल्या कुठल्याही भेटवस्तूला त्यांनी हात लावला नाही. याचा अर्थ त्याला त्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही, कारण त्यांनी महान असं निर्वाण पद प्राप्त केलेलं आहे. वैभवाचा विचार त्याच्या मनात येत नाही. धम्मामध्ये पुढे जाणाऱ्या किंवा धम्माचा अभ्यास करणाऱ्या लोकांना ना तुम्ही फुलं द्या, तुम्ही हार द्या किंवा नका देऊ, त्यांचं नाव घ्या किंवा नका घेऊ, त्यांचा सन्मान करा किंवा नका करू, त्या बिचाऱ्यांना काही वाटत नाही. धम्माच्या मार्गामध्ये जाणारे लोक कसे असतात? नावाला, सन्मानाला, फुलाला, हाराला, तुर्याला या खापापलेले अजिबात नसतात, है ना. आता कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही भिक्खूचं नाव घ्या नका घेऊ. लग्नांमध्ये आम्ही लग्न लावायला जातो, लोक 50-50 लोकांचं स्वागत करतात. आमचा भंतीजीच्या खुर्चीवर असा बसलेला असतो. ज्यांना भंतीजी लवकर नवरदेव गेटावर झाला, आम्ही जातो, गाडी लावतो, नवरदेव 1 किलोमीटर असते. असे फोन करतात, नाही भंतीजी आता 5 मिनिटात होती, या लवकर. आणि तिथं जाऊन आम्हाला 3-3 तास बसावं लागते. बरं, त्या खुर्चीवर आम्ही जाऊन बसलो ना, तर कोणी आम्हाला पाणी आणून देत नाही. भंतीजी घ्या पाणी. लग्न लागलं की मग काय खरं नाही. मग नवरदेवाच्या इकडचे नवरीच्या इकडचे आम्हाला विचारत नाही कुठं भंतीजी बसली म्हणून. आहे ना. एखादा सज्जन माणूस येते म्हणते भंतीजीला दान द्या ना बाबा, भंतीजीने लग्न लावलं ना तुमचं, दान द्या ना. आणि मग मोठ्या मुश्किलीनं कुथून काथून 100-200 रुपये काढतात, ते असे चोळामुळा करून भंतीजीच्या बॅग मध्ये टाकतात. याला दान म्हणतात का? याला दान म्हणत नाही, आहे का नाही. तुमच्या घरचं लग्न लावलं म्हणून दान द्यायचं का? तुमच्या घरचा साखरपुडा केला म्हणून दान द्यायचं का? तुमच्या घरचा वाढदिवस केला म्हणून दान द्यायचं का? नाही. मी वारंवार सांगतो तुम्हाला, म्हणजे या 3 महिन्यामध्ये तुम्हाला जर एवढं जरी समजलं, बुद्ध विहारात 3 महिन्यात ज्या गोष्टी तुम्हाला समजल्या ना उपासक उपासिकांनो, माय माऊल्यांनो, तर तुम्ही ते जर बाहेर जाऊन लोकांना सांगितलं ना, तर त्या दानाची बरोबरी धीरूभाई अंबानीची संपत्ती करू शकत नाही. टाटा बिर्लाची संपत्ती त्याची बरोबरी करू शकत नाही. या साऱ्यांच्या वेगळं आहे ते, है ना. माझ्या बाबाचा प्रसाद गल्लोगल्ली मी वाटीन, धम्म ज्ञानाचा प्रसाद. तर त्या अर्थाने आपलं हे काम झालं पाहिजे. तीर्थस्थवीरांनी त्या कुठल्याही प्रकारच्या दानाला स्पर्शही केला नाही. आणि तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी जे तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना पूजनीय भिक्खू संघाला हा उपदेश दिला. तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले की जगामध्ये 2 प्रकारचे मार्ग आहेत. एक मार्ग वैभवाकडे घेऊन जाणार आहे, दुसरा मार्ग निर्वाणाकडे घेऊन जाणार आहे. वैभवाच्या मार्गावर असलेला माणूस तो वाटेल त्या प्रकारच्या पद्धतीचा धनसंचय करतो, त्याला साऱ्या गोष्टीची आवश्यकता आहे. निर्वाणाकडे जाणाऱ्या माणसाला कशाचीही आवश्यकता नाही आहे. वैभवाकडे जाणारा मार्ग आसक्तीकडे घेऊन जातो आणि निर्वाणाकडे जाणारा मार्ग हा आसक्तीतून बाहेर आणतो. मनातल्या विरक्तीला जाणावे, मनामध्ये विरक्ती निर्माण झाली पाहिजे. तर साऱ्या गोष्टीतून आपण बाहेर आलो पाहिजे आणि विवेकशील आपलं आचरण असलं पाहिजे. वैचारिक पद्धतीनं आम्ही आचरण केलं पाहिजे आणि वैचारिक पद्धतीनं आम्ही जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे आपल्या सर्वांचं सुखाचं आहे. अगं सम्यक संबुद्धांनी अरहंत तीर्थस्थवीर यांच्याविषयी किंवा त्यांच्या गुणांची प्रशंसा करत असताना जे म्हणत, जेव्हा तीर्थस्थवीराला भेटलेल्या भेटवस्तूकडे त्यांनी दुर्लक्ष केलं किंवा त्या कुठल्याही गोष्टीला त्यांनी स्पर्श केला नाही, या आधारावरती जे म्हणत पूजनीय भिक्खू संघांनी तथागत सम्यक संबुद्धाला विचारलेल्या प्रश्नांती तथागत सम्यक संबुद्धांनी दिलेल्या उपदेशामध्ये धम्मपदातील ही 75 क्रमांकाची गाथा बोललेली आहे. गाथा अशी आहे. यत बाही लाभुपन्निसा अय्या निब्बान गामिनी एवमेतं अभियाय भिक्खु बुद्धरस्य सावको
सकारं नाभिनन्देय विवेकमनुब्रूहे. अर्थ, लाभाचा मार्ग वेगळा आहे आणि निर्वाणाकडे घेऊन जाणारा वेगळा. अशा प्रकारे हे चांगल्या प्रकारे जाणून घेऊन बुद्धाचा शिष्य असलेल्या भिक्खूने आदर सत्काराची इच्छा धरू नये, विवेक आणि एकांतवास वाढवावा. तथागत सम्यक संबुद्धांनी अतिशय सुंदर अशी ही गाथा आणि त्या गाथेच्या संदर्भाचा उपदेश आज जेतवनामध्ये सर्व भिक्खू संघाला दिलेला आहे. ते या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण.